आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस बळप्रयोगाच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली। आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करू नये, तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या ताब्यातील विद्यार्थ्यांची मुक्तता करावी, असे महत्त्वाचे निर्देश न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेत। या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणेची गरज असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस बळप्रयोग आणि हिंसाचाराच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। याबाबत आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर तातडीनं कठोर कारवाई करू नये, तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या ताब्यातील विद्यार्थ्यांची मुक्तता करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेत। आंदोलनादरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या संघर्षाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी स्वतंत्र तपासाची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। तसंच आंदोलनाशी संबंधित डिजिटल माहिती सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आलेत।